तर याच टू द पॉइंट मुलाखतीत बोलताना कोल्हापूर खंडपीठासाठी आधीपासूनच संकल्प होता. सर्किट बेंच स्थापनेची स्वप्नपूर्ती झाल्यानं ते भाऊक झाले. निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंनी भावना व्यक्त केली आहे. निवृत्तीनंतर गवईंची मराठीतील पहिली मुलाखत जी 24 तासनं घेतलेली आहे. कोल्हापूरला हायकोर्टाचं सर्किट बेंचची स्थापनेची स्वप्नपूर्ती झाल्यानं भाऊक झाल्याचं निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंनी सांगितलं. भूषण गवई न्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर मराठी वाहिन्यांवर सगळ्यात आधी झी 24 तासला त्यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी कोल्हापूर सर्किट बेंचच्या निर्मितीबाबतच्या संकल्पाबाबत सांगितलंय. कोल्हापूर सिंधुदुर्ग पट्ट्यातील लोकांसाठी त्या भागात खंडपीठाची आवश्यकता होती. सरन्यायाधीश झाल्यावर कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लावू असा संकल्प केला होता आणि हा संकल्प पूर्ण झाल्यानं आपण भाऊक झाल्याचं गवईंनी सांगितलं. तुम्ही मागे आय थिंक कोल्हापूरच्या कार्यक्रमात आला होता. तिथे तुम्ही म्हणजे तुमच्याबद्दल एक कार्यक्रमात तुमच्याबद्दल बोललं जातं, तुमच्या कारकिर्दीबद्दल बोललं जातं, तुमच्या संपूर्ण याच्याबद्दल तुम्ही खूप तेव्हा भाऊक झाला होतात. काय तुमच्या तेव्हा मनात सुरू ते सगळं का बरं तुम्ही एवढे भाऊक झाला होतात तेव्हा? नाही, एक जी आपली इच्छा होती अनेक वर्ष, कारण मी ज्यावेळेला सुप्रीम कोर्टात जज झालो, माझ्या मते नेहमीच कोल्हापूर खंडपीठाची मागणी ही योग्य होती. कोल्हापूरला बेंच व्हावा यासाठी मी सुरुवातीपासून माझा पाठिंबा होता. परंतु जे त्यावेळेला सुप्रीम कोर्टात आल्यानंतर मला अनेक वेळा कोल्हापूरचा आग्रह झाला की आपण या कार्यक्रमावर मी त्यावेळेला मनापासून ठरवलं होतं की मला संधी मिळाली चीफ जस्टिस ऑफ इंडिया व्हायची तर माझ्यासाठी कोल्हापूरचं बेंच स्थापन करणं हे एक महत्त्वाचं काम राहील. आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी कोल्हापूरला केव्हा येईल ते ठरवलं मी, पण मी मनात ठरवलं होतं की मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाल्यावरती कोल्हापूरला बेंच स्थापन झाल्यावरतीच कोल्हापूरला येईल. आणि ते मनातलं स्वप्न पूर्ण झालं. यामुळे एक भावना होणं साहजिक आहे.